श्री स्वामी समर्थ। उंबरठ्याचं पूजन करण्याआधी तिथला परिसर स्वच्छ करून घ्यावा। असं म्हणतात की आपल्या उंबरठ्याबाहेर आपले पितृदेव विराजमान असतात, त्यामुळे तिथे पाणी शिंपडल्यामुळे त्यांची तहान आपण शांत करत असतो आणि मग ते देवलोकी विराजमान होत असतात। यामुळे आपण घरातील पितृदोष आणि वास्तुदोष कमी करू शकतो। सगळ्यात पहिले उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घ्यावे। हळद हे केवळ शुद्धतेचे प्रतीक नाही, तर एक शुद्धीकरणाचं साधन आहे। लेपन केल्याने उंबरठ्याची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन फक्त सात्विक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते। उंबरठ्यावर रोज रांगोळी काढणे म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वागत करणे आहे। रांगोळीचे रंग हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण करतात, त्यामुळे घरात आनंद, सौख्य आणि धनवृद्धी टिकून राहते। उंबरठ्याबाहेर दिवा लावणे म्हणजे घराचं रक्षण करणाऱ्या शक्तींना प्रकाश देणं। कापूर आणि धूप जाळल्याने नकारात्मक ऊर्जा जळून नष्ट होते आणि वातावरणात दैवी सुगंधी स्पंदने निर्माण होतात। उंबरठ्यावर केले जाणारे संस्कार ही फक्त एक परंपरा नाही, तर एक एनर्जी सायन्स आहे। म्हणूनच उंबरठा फक्त दार नाही, तर आपल्या घराची दैवी सीमारेषा आहे। तिथे शुद्धता, श्रद्धा आणि सकारात्मकता राखली जाते। श्री स्वामी समर्थ।